नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कराड आज परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, जे लोक माझ्यासोबत व्हॉट्सअपवर कनेक्टेड आहेत तर त्या लोकांना कल्पना आहेच की आपण आता JMFCच्या मेन्सची टेस्ट सिरीजची आपण ॲड दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत आपण त्याच्यामध्ये 100 म्हणजे मार्क्सच्या अशा 13 आपण जवळपास टेस्ट आपण त्याच्यामध्ये घेणार आहेत. म्हणजे सुरुवातीला आपण काही इंडिव्हिज्युअल विषयांवर आपण त्याच्यामध्ये टेस्ट घेणार आहोत. म्हणजे समजा एव्हिडन्स ॲक्ट आहे, तर एव्हिडन्स ॲक्टवर जेवढे काही प्रॉबेबल क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला 100 मार्काला त्याच्यामध्ये एव्हिडन्स ॲक्ट तुम्हाला टेस्ट समजा त्याच्यामध्ये लिहायचे आहे. समजा इंडियन पिनल कोड आहे, CRPC आहे, हे जे सगळं शेड्यूल आहे हे आपण 15 तारखेपासून आपण सुरू करतो आहे. ठीक आहे, तुम्ही त्या शेड्यूलमध्ये बघितलेलंच असेल. जर तुमच्यापैकी अजूनही कुणाला मेन्सच्या टेस्ट सिरीजचा शेड्यूल भेटलेलं नसेल तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअपवर एक पिन करून एक मेसेज करून तुम्ही मला माझ्याकडनं ते शेड्यूल तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर हे जे मेन्सचं टेस्ट सिरीजचं जे शेड्यूल आहे याच्यामध्ये आपण 50च ॲडमिशन आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. कारण ऑलरेडी आपले मेन्स बॅचचे त्याच्यामध्ये 250 विद्यार्थी आहेत आणि त्यांचेच त्याच्यामध्ये पेपर चेक करायचं म्हटलं तर आपल्याला हे थोडंसं जास्त विद्यार्थी आपण ॲडजस्ट करू शकणार नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे फर्स्ट कम फर्स्ट सर्व अशा बेसिसवर आपण जे 50 विद्यार्थी मेन्सच्या टेस्ट सिरीजसाठी इंटरेस्टेड आहेत, ठीक आहे, त्या लोकांनाच फक्त आपण या बॅचमध्ये आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला एक थोडक्यात टेस्ट सिरीजचा त्याच्यामध्ये फायदा म्हणजे कशा पद्धतीने होतो हे तुम्हाला कन्व्हिन्स करण्यासाठी सुद्धा आपण त्याच्यामध्ये आपण व्हिडिओ दरवेळेस आपण बनवत असतो. तर टेस्ट सिरीजचं जे आहे मित्रांनो की म्हणजे जे सगळे आपल्या रायटिंगची जी प्रॅक्टिस आहे, ठीक आहे, आता तुम्ही बघितलं असेल इंटरव्ह्यूमध्ये वगैरे खूप चांगला इंटरव्ह्यू गेला पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये मेन्सच्या मेरिटमध्ये आपलं नाव कुठेतरी खाली आहे. ठीक आहे, याच्यामागचं कारण कुठेतरी असं आहे की आपलं थोडंसं रायटिंग प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडलं, म्हणजे मेन्सचा जो स्कोर आहे तो वाढवणं आपलं कुठेतरी त्याच्यामध्ये कमी पडलं. ठीक आहे, म्हणजे मी नेहमीच सांगत असतो की JMFCच्या मेन्सला 55 मार्क घेणे समजा सोपं आहे, पण 55पासून पुढे जर समजा 56 करायचे असतील किंवा 57 करायचं असेल तर त्यासाठी खूप जास्त कष्ट किंवा खूप जास्त प्रॅक्टिस किंवा खूप एक चांगली स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये लागते. तरी तुमची स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आपल्या मेन्सच्या टेस्ट सिरीजमध्ये डेव्हलप होणार आहे. आपण याच्यामध्ये म्हणजे आपल्या क्लासेसची जी टेस्ट सिरीज असते ह्याच्यामध्ये आपण फक्त पेपर देणे सोडून घेणे एवढं आपण करत नाही, तर याच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर जे डिस्कशन होणं आवश्यक आहे, म्हणजे ॲन्सर रायटिंगवर जे डिस्कशन होणं आवश्यक आहे ते डिस्कशनसुद्धा आपण त्याच्यामध्ये करत असतो. ठीक आहे, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असाही प्रश्न होता की म्हणजे आता प्रिलिमचं तर ठीक आहे, आपल्या प्रिलिमची सुद्धा आपण टेस्ट सिरीज घेतलेली होती. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ प्रश्न त्याच्यातले विचारलेले होते. काही प्रश्न मी प्रिलिमच्या टेस्ट सिरीजला डबल विचारलेले होते. ते प्रश्न तुम्हाला प्रिलिमच्या जशा आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये त्याच्यामध्ये आलेले होते. ठीक आहे, मेन्सलासुद्धा म्हणजे आपण जी टेस्ट सिरीज घेणार आहेत, ठीक आहे, म्हणजे खूप कमी प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये असे दिसतील जे या टेस्ट सिरीजच्या म्हणजे बाहेरचे असणार आहेत. कारण एवढा त्याच्यामध्ये अंदाज त्याच्यामध्ये अगोदरच आपल्याला लागून जात असतो. इवन मागच्या वेळेस जी आपण मेन्सची टेस्ट सिरीज घेतलेली होती, ठीक आहे, म्हणजे मी 3च पेपर घेतले होते मागच्या वेळेस. 3 सिव्हिलचे पेपर घेतले होते आणि 3 क्रिमिनलचे पेपर घेतले होते. ठीक आहे, जो पहिला आपला क्रिमिनलचा पेपर होता त्याच्यामध्ये मी पहिल्या नंबरला जो एसे टाकला होता म्हणजे डिजिटलायझेशन ऑफ कोर्ट वगैरे जे आहे, ठीक आहे, आपल्या JMFCच्या मागच्या मेन्सच्या पेपरला तोच लिगल एसे विचारलेला होता. ठीक आहे, त्यामुळे तुमचा लिगल एसे असू द्या, तुमचं त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉबेबल जजमेंट रायटिंग हे असू द्या, ठीक आहे, हे तुमची त्याच्यामध्ये चांगली तयारी म्हणजे तुमच्या हाताखालनं ते एकदा त्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये होऊन जाणार आहे. ठीक आहे, आता तयारी शेवटी ही टेस्ट सिरीज आहे फक्त, ह्याच्यामध्ये तुमच्या सेल्फ स्टडीवर तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे. ठीक आहे, टेस्ट सिरीजचा अजून एक फायदा असा असतो की आपण टाईम बाउंड प्रिपरेशन कंप्लीट करतो. तुम्ही जे शेड्यूल बघितलं, तुम्हाला ते आपलं शेड्यूल 15 तारखेपासून जे शेड्यूल आपलं सुरू होतं, 15 तारखेला तुम्हाला फक्त मी एक मेन्सच्या एक्झामची स्ट्रॅटेजी सांगणार आहे की म्हणजे आपल्याला विषयांचा कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, काय पुस्तकं वाचायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपले स्वतःचे नोट्स तुम्ही बनवायला पाहिजेत. ही अशा प्रकारची एक सेल्फ स्टडीची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला 15 तारखेला सांगणार आहे. त्यानंतर 20 तारखेपासून आपली त्याच्यामध्ये ॲक्च्युअल टेस्ट आपली सुरू होणार आहे. ठीक आहे, काही ठिकाणी आपण 2 विषयांना वगैरे एकत्र आपण केलेलं आहे. अदरवाईज म्हणजे काही जे मोठे विषय आहेत समजा IPC आहे, CRPC आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, या प्रत्येक विषयावर आपण एक इंडिव्हिज्युअल टेस्ट आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत 100 मार्काच्या. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 13 टेस्ट आपण त्याच्यामध्ये जवळपास असं घेणार आहोत. म्हणजे 1300 मार्काचं तुमचं टेस्ट एक्झाम टाईम रायटिंग प्रॅक्टिस होणार आहे. याच्या पलीकडे जाऊनही तुम्ही त्याच्यामध्ये क्वेश्चन सोडवू शकता, तुम्ही ते माझ्याकडे पाठवू शकता इव्हॅल्युएशनसाठी. हां, मी तुम्हाला हे एक सांगत होतो, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असाही प्रश्न असतो किंवा मेन्सचे कसे क्वेश्चन पेपर आपण चेक करायचे. ठीक आहे, तुम्हाला एक आपण प्रॉपर एक लिंक आपण देत असतो. त्या लिंकवर तुम्हाला तुमचे सर्वांचे जे ॲन्सर शीट्स आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये सबमिट करायचे असतात. म्हणजे आपल्याकडे सुद्धा ते एका प्रॉपर प्लेसला असतात. आपण त्याचे ते प्रॉपर प्लेसला आपण त्या चेक करू शकतो आणि तिथनंच तुम्हाला तुमच्या मेल ID वर तुम्हाला त्या परत आपण रिवर्ट बॅक करू शकतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एकंदरीत मेन्सचं त्याच्यामध्ये शेड्यूल असणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपण सब्जेक्टची स्ट्रॅटेजीसुद्धा सांगणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला आपण असंही सांगणार किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड आहे तर तुम्ही सिव्हिल प्रोसिजर कोडचा आपण एक तासाचं लेक्चर त्याच्यामध्ये असणार आहे.
ठीक आहे. जसं मी शेड्यूलमध्ये सांगितलेलं आहे की तुमचे त्याच्यामध्ये आपण लेक्चरसुद्धा घेणार आहेत, म्हणजे 2-2 तासाचं सेशन असणार आहेत. ठीक आहे. संध्याकाळी 4 ते 6 मध्ये सेशन्स असतील ते. ठीक आहे. तर 4 ते 6 मध्ये तुम्हाला 1 तास आपण आपला जो मागचा जो पेपर आहे तो आपण डिस्कस करणार, आणि पुढच्या 1 तासामध्ये जो आपला पुढचा येणारा जो पेपर आहे तर त्या पेपरसाठी तुम्ही काय प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे हे आपण त्याच्यामध्ये एक स्ट्रॅटेजी आपण त्याच्यामध्ये सांगत असतो, किंवा एक त्या सब्जेक्टची एक समरी असते किंवा एक वॉर्मअप असतो, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जातं की ॲक्च्युली सिव्हिल प्रोसिजरकडून आतापर्यंत कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे ते दोन्ही जे विषय आहेत त्याच्यामध्ये ते महत्त्वाचे आहेत. टेस्ट देणंसुद्धा म्हणजे टेस्टचा क्वेश्चन पेपर जो आहे हा क्वेश्चन पेपरसुद्धा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे हार्डली तुम्हाला असे प्रश्न एक्झाममध्ये सापडतील जे तुम्ही ॲक्च्युअली मेन्स एक्झाम देणार आहात, जे आपल्या टेस्ट सिरीजच्या बाहेरचे असतील. ठीक आहे. एवढे प्रॉबेबल क्वेश्चन्स त्याच्यामध्ये असणार आहेत. ठीक आहे. प्रिलिमला म्हणजे मी असं म्हटलं किंवा काही प्रश्न असू शकतात प्रिलिमच्या, म्हणजे जे आपली टेस्ट सिरीज त्याच्यामध्ये, की जे प्रश्न समजा आपल्या क्लासचे समजा टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला सापडणार नाहीत, पण मेन्सला असं होत नाही. मेन्सला खूप प्रॉबेबिलिटी खूप जास्त असते. त्यामुळे आपण विचारलेलेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत, आणि त्या प्रश्नांचं तुम्हाला एकदा ऑलरेडी तुमच्या हाताखालनं एक्झाममध्ये तुम्ही लिहिल्यासारखे ते असणार आहेत. ठीक आहे. बऱ्याच वेळेस कसं होतं की आपल्याला म्हणजे आपल्या प्रॅक्टिसमधून बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. समजा उत्तर लिहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की अजून एखादा पॉईंट टाकला असता तर चांगलं झालं असतं. आपल्या डिस्कशनमधून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी समोर येणार आहेत की या ठिकाणी हे पर्टिक्युलर गोष्ट अपेक्षित होते, तुम्ही हा प्रश्न समजून घेतलेला नाही आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं सुद्धा डिस्कशन तुम्हाला त्याच्यामध्ये टेस्ट सिरीजच्या आपल्या ह्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन पेपर जसं मी तुम्हाला सांगितलं की तो तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत, किंवा किंबहुना तेच प्रश्न विचारले जाणार आहेत असं म्हटलं तरी चुकीचं असणार नाही. ठीक आहे. लीगल एसे वगैरे सुद्धा जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रॉबेबल आपण विचारलेला मध्येच त्याच्यामध्ये असतो, त्यामुळे तो सुद्धा तुम्हाला तशा प्रकारचा त्याचा फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जे लिहिणार आहात ठीक आहे एक्झाम टाईममध्ये, ठीक आहे 3 आवर्सचा जो तुमचा वेळ असणार आहे त्या 3 आवर्समध्ये आपण पेपर कंप्लीट करू शकतो का. ठीक आहे. याची एक खूप चांगली प्रॅक्टिस तुमची त्याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांचं असं होतं की पहिल्याच वेळेस म्हणजे त्यांचा पहिला अटेम्प्टच ते काय करतात, मेन्समध्ये जाऊन पहिला पेपर लिहित असतात, तर ते सुद्धा तुमच्या बाबतीत होणार नाही. ते सुद्धा तुमचं चांगल्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला ते टाईम मॅनेजमेंट जमणार आहे. लॉंग क्वेश्चन जर लिहायचं असेल समजा 8 मार्काचा, किंवा इकडच्या बाकीच्या क्रिमिनलमध्ये 10 मार्काचा समजा, तर हे 8 मार्काचा किंवा 10 मार्काचा प्रश्न लिहिताना किती वेळ द्यायला पाहिजे. शॉर्ट नोट असेल समजा, शॉर्ट नोट लिहिताना किती वेळ द्यायला पाहिजे. डिफरन्सेस आपण किती वेळेत कंप्लीट करायला पाहिजे. जजमेंट रायटिंग आपण किती वेळेत कंप्लीट करायला पाहिजे. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे खूप मोठ्या म्हणजे ज्यांचं खूप जास्त नॉलेज आहे अशा लोकांचा सुद्धा पेपर कंप्लीट होत नाही. ठीक आहे. लिटरली मी माझ्या बाबतीत जरी बोलायचं म्हटलं तर मी सुद्धा 3 वर्ष 4 वर्ष पेन हातात घेतलेला नाही. ठीक आहे. माझा सुद्धा पेपर जर मी लिहायला लागलो तर मला सुद्धा पेपर 3 तासामध्ये कंप्लीट करता येत नाही. ठीक आहे. तर यासाठी आपलं प्रॅक्टिस खूप जास्त महत्त्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीलाच की 55 मार्क घेणं सोपं आहे. ठीक आहे. प्रत्येकाच्या माहितीचे प्रश्न सापडून जातात, म्हणजे प्रश्न कसे चूज करायचे. ठीक आहे. यावरही आपण डिस्कशन करणार आहोत की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन चूज करायचे. ठीक आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न टाळायचे, म्हणजे स्कोरिंग जे आहेत समजा ते स्कोरिंग प्रश्न कशा पद्धतीने चूज करायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर जे आपले मागच्या वेळेचे जे आन्सर शीट्स असतात, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी मेन्सचा पेपर दिलेला आहे, आपले जे क्वालिफाईड विद्यार्थी आहेत ठीक आहे, किंवा जे समजा फेल झालेले विद्यार्थी आहेत ज्यांनी RTIमध्ये क्वेश्चन पेपर मागवलेले आहेत, हे क्वेश्चन पेपरसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून आपण ते डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे ऑनलाईनचा तुम्हाला म्हणजे आपल्या ते त्या पद्धतीने आपण ते खूप चांगल्या पद्धतीने प्रोजेक्ट करून तुम्हाला ते आपण समजावून सांगणार आहोत. म्हणजे ज्या चुका म्हणजे आपण स्वतःहून चूक करण्यापेक्षा, पहिला अटेम्प्ट देवाला देण्यापेक्षा, ठीक आहे असं काही करण्यापेक्षा, किंवा दरवेळेस आपण जे करत आलेलो आहोत ठीक आहे यावेळेससुद्धा ते करण्यापेक्षा तुम्हाला काहीतरी म्हणजे आपल्या स्वतःच्या चुकांमधून शिकायचं आहे, किंवा ज्या दुसऱ्या लोकांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्यामधून आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण 50 ॲडमिशन आपण फक्त त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत, कारण हे जास्त लोकांना आपण त्याच्यामध्ये अकोमोडेट म्हणजे करणंसुद्धा ह्याच्यामध्ये शक्य नाही आहे, कारण तुमचे क्वेश्चन पेपर चेक करायला तेवढा डेडिकेटेड वेळसुद्धा त्याच्यामध्ये लागतो. आणि मेन्सचे इकडचे ऑलरेडी 250 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे टेस्ट सिरीज फ्री आहे. हां, अजून एक गोष्ट, जर तुम्ही समजा मेन्सचे क्लासेस तुम्ही समजा जर कुठे जॉईन केलेलं नसतील तर तुम्ही आपल्याकडे मेन्सचे क्लासेसच जॉईन करू शकता. ठीक आहे. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज तर तुम्हाला अशी त्याच्यामध्ये असणारच आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 4,000 रुपये फीस असणार आहे. म्हणजे 8,000 रुपयाच्या कोर्समध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज पण आहे, जजमेंट रायटिंग वगैरे पण सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जातील. ठीक आहे. काही दिवसामध्ये आपण जजमेंट रायटिंग आणि लीगल एसेचं सुद्धा आपण शेड्यूल देणार आहेत. ठीक आहे. त्याचीसुद्धा फीस त्याच्यामध्ये 3,000 रुपये असणार आहे. ठीक आहे. पण बॅचमध्ये जर असेल तर सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्हली तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. त्यामुळे बॅच जॉईन करणंसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुमच्या त्याच्यामध्ये फायद्याचं असणार आहे. कारण रेग्युलर बॅचमध्ये कसं असतं की आता मी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही समजा एखाद्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये हे सगळे पॉईंट असणं अपेक्षित होतं, पण बॅचमध्ये सगळ्याच गोष्टी कानावरनं जातात, सगळ्याच गोष्टी आपल्या वहीमध्ये असतात. ठीक आहे. म्हणजे जी क्लासची जी आपल्या नोटबुक असते त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला मेन्सला वगैरे त्याच्यामध्ये विचारला जात नाही.
ठीक आहे. मागच्या वेळेस पण झालं नाही, म्हणजे प्रिलिमच्या सुद्धा पेपरला आता जो प्रिलिमचा पेपर होता, म्हणजे मी विद्यार्थ्यांचा फीडबॅक टाकलेला आहे. ठीक आहे. 12 मार्चला एक्झाम झाली, 13 मार्चला 14 मार्चला आम्ही विद्यार्थ्यांचं फीडबॅक सेशन आम्ही घेतलं. ठीक आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची जे सांगितलं, समजा महाराष्ट्रातून आपल्याकडे विद्यार्थी असतात. ठीक आहे. प्रिलिमलासुद्धा आपल्याकडे 300 विद्यार्थी होते त्याच्यामध्ये. तर या विद्यार्थ्यांनी जे सांगितलं किंवा म्हणजे त्यांना पेपर कशा पद्धतीने समजा सोपा गेला किंवा आपल्या क्लासमधले किती प्रश्न होते, तो व्हिडिओ अजूनही यूट्यूबवर अवेलेबल आहे. ठीक आहे. मेन्सच्या बाबतीतसुद्धा मी सुरुवातीलाच सांगत असतो की जे क्लासमध्ये बघितलेलं असतं, जे क्लासमध्ये लिहिलेलं असतं, याच्या बाहेरचं काही येणार नाही तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला एवढंच त्याच्यामध्ये चांगला अभ्यास करायचा आहे, म्हणजे हे आपण अगोदरपासून सांगत असतो. ठीक आहे. थोडक्यात काय, तर ज्यांचा अभ्यास एक चांगला झालेला आहे त्यांना प्रत्येकाला चांगले प्रश्न सापडून जातात. पण त्याच्यापेक्षा जसं मी तुम्हाला सांगितलं की 55च्या पुढे जर समजा आपल्याला स्कोअर करायचा असेल, ठीक आहे, 50-55च्या समजा पुढे, ठीक आहे, तर एक मार्कासाठी आपल्याला खूप जास्त स्ट्रगल करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच असे स्पीड ब्रेकर्स असतात. ठीक आहे. मेन्समध्ये जसं मी नेहमीच सांगत असतो किंवा मेन्सची एक्झाम म्हणजे आपला एक प्रकारे इनडायरेक्ट कम्युनिकेशन आहे. ठीक आहे. इंटरव्ह्यूला तर कॅन्डिडेट समोर बसलेला असतो, पण मेन्सच्या एक्झामला त्याच्यामध्ये इनडायरेक्ट कम्युनिकेशन म्हटलं तर तुमचा आन्सर शीट जे आहे हा एक आरसा आहे. त्याच्यामध्ये जो एक्झामिनर आहे तो तुमचं प्रतिबिंब बघणार आहे. त्यामुळे आपल्याला आपली आन्सर शीट आपण कशा पद्धतीने लिहित आहोत, आपलं प्रेझेंटेशन कशा प्रकारचं आहे, हे खूप जास्त मॅटर करत असतं. ठीक आहे. कोणत्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे, म्हणजे एखाद्या आन्सरची रिक्वायरमेंट किती आहे. ठीक आहे. कंप्लीट आन्सर म्हणजे काय. ठीक आहे. हे आपल्याला गोष्टी समजणं आवश्यक असतं. बऱ्याच गोष्टी आपण युनिव्हर्सिटी एक्झामप्रमाणे किंवा अननेसेसरी गोष्टी आपण लिहित असतो, तर ह्या टाळायच्या कशा आणि महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाचा कंटेंट कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपल्या आन्सर शीटमध्ये उतरवला पाहिजे. ठीक आहे. जास्तीत जास्त आपलं उत्तर इफेक्टिव्ह कशा पद्धतीने बनवता येईल. ठीक आहे. याची प्रॅक्टिस आपण आपल्या मेन्सच्या आन्सर म्हणजे जे मेन्सची जी आपली टेस्ट सिरीज आहे याच्यामध्ये आपण ते करत असतो. ठीक आहे. त्यामुळे ज्यांची इच्छा आहे मेन्सची टेस्ट सिरीज जॉईन करायचं, त्यांनी लवकरात लवकर त्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करायचं आहे. लवकरात लवकर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे याच्यावर तुम्ही मला कॉल करा. ठीक आहे. कॉल करण्यासाठी तुम्ही प्रॉबेबली 2 ते 4चा वेळ प्रेफर करा. ठीक आहे. दुपारी 2 ते 4मध्ये जो तुम्ही कॉल केला तर मी म्हणजे फॉर शुअर तुमचा कॉल उचलेन. अदरवाईज तुम्हाला दुसरं कोणतरी आपलं क्लासेसकडनं तुम्हाला कोणतरी रिप्लाय करेल किंवा तुम्हाला ॲडमिशनची प्रोसेस वगैरे तुम्हाला सांगेल. ॲडमिशनची प्रोसेस सिंपल आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की 4,000 रुपये फीस असते आपली टेस्ट सिरीजची. तुम्हाला जर ही 4,000 रुपये फीस तुम्हाला पे करण्यासाठी तुम्हाला गुगल पे नंबर किंवा फोनपेचा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपवरून आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे याच 94च्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे, आय वॉन्ट टू जॉईन द मेन्स टेस्ट सिरीज अँड आय नीड अ गुगल पे नंबर और फोनपे नंबर. तर अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये तो नंबर दिला जाईल, त्याच्यावर तुम्हाला पे करून आपल्याला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक स्टुडंट रजिस्ट्रेशन फॉर्म पाठवला जाईल टेस्ट सिरीजसाठीचा. तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. मग बाकीचे डायरेक्शन्स तुम्हाला त्याच्यामध्ये आपण म्हणजे 15 तारखेलाच आपण त्याच्यामध्ये कम्युनिकेट करणार. आपण एक 15 तारखेला आपण एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवत असतो. ठीक आहे. जे तुम्ही 50 लोक सुरुवातीचे फर्स्ट कम असणार आहात, तर त्या लोकांचा आपण त्याच्यामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आपण बनवणार आहोत. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्ही म्हणजे बाकीच्या जे आपली इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे आपले क्वेश्चन पेपर्स असतील, आन्सर शीट्स असतील किंवा मागच्या जुन्या विद्यार्थ्यांचे समजा RTIमध्ये मागवलेले जे आन्सर शीट्स आहेत समजा ते काय असेल. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की नेमकं समजा कशा प्रकारचा आपला आन्सर असायला पाहिजे. एक परफेक्ट ज्याला हे म्हणतो आपण, म्हणजे विनाकारण अंधारामध्ये काहीतरी लिहिण्यापेक्षा किंवा ज्या चुका करणं गरजेचं नाही त्या चुका करण्यापेक्षा एक प्रॉपर डायरेक्शनने म्हणजे मेन्सचं आन्सर रायटिंगचं प्रिपरेशन आपण त्याच्यामध्ये करण्यासाठी तो व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आपल्यासाठी जास्त महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्युरी असेल त्याच्यामध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण प्रॉपर पद्धतीने आपण ते चेक करून पाठवतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की ऑनलाईनमध्ये आपण क्वेश्चन पेपर देणार, चेक कसं करणार. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तेवढं आपण ऑनलाईनमध्ये तशा प्रकारचा सेटअप आपण केलेला आहे. तुम्हाला प्रॉपर लिंक आहे, त्या लिंकवर तुम्हाला ते फक्त सबमिट करायचं असतं आणि तुम्हाला तिथेच तुमच्या मेलवर तुम्हाला ते लगेच रिवर्ट बॅक भेटत असतं. ठीक आहे. तर तरीसुद्धा याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही क्युरीज असतील तर दुपारी प्रॉबेबली 2 ते 4मध्ये तुम्ही मला कॉल करा. या वेळेच्या नंतर जरी तुम्ही कधी कॉल केला तर मी तुमचा फोन उचलू शकतो किंवा मी तुम्हाला परत कॉल बॅक करेल त्याच्यामध्ये. ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू.